लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। काँग्रेस पक्षाचे आमचे शहराध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे आमचे नेते मोगलाजी शिरसटवार यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 20/7/2026 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर तथा उपजिल्हाधिकारी दंडाधिकारी कार्यालय देगलूर या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर येथे जे आज लाखो विद्यार्थी देशाचे जे भविष्य त्यांच्याकडे म्हणून पाहिलं जातं, या देशाच्या तरुण बांधवांच्या हितासाठी या देशाचे समाजवादी विचाराचे नेते सोनम वांगचुक यांनी जे 19 दिवसाचं महाउपोषण सुरू केलं होतं आणि त्याच्यासोबत अभिजित लिपके व अनेक तरुण युवक युवती त्यांच्या उपोषणामध्ये सहभागी झाले होते। पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांची जी काही टीम आहे यांना हे उपोषण पाहवलं नाही। विद्यार्थ्यांची जी काही दिशा आहे, त्यांना जे काही या देशामध्ये चांगलं करून पाहत आहे त्यांच्याकडे वक्रदृष्टी ठेवून प्रधानमंत्री मोदींनी ते उपोषण उठवण्याचं महापाप केलं आणि सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ते उपोषण उठवण्याचं षडयंत्र भाजप सरकार आणि हरियाणा सरकार करत आहे। त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन विद्यार्थ्यांनी छेडलं आहे की त्यांचा मंत्रिमंडळाचा जो सहकारी आहे धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा तात्काळ दिला पाहिजे, या भावनेतूनच जे विद्यार्थी जंतर मंतर दिल्ली येथे अमर उपोषणाला बसलेले होते त्यांचं आंदोलन चिरडण्याचं महापाप नरेंद्र मोदी सरकार त्यांच्या पिलावळाने केलेला आहे। त्याचा जाहीर निषेध काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यासाठी करत आहोत आणि आम्ही करण्यासाठीच या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आम्ही सर्व जे काही जंतर मंतर येथे जे लोक आमचे युवक बांधव जे देशाचं भवितव्य आहे, की उद्याचा भारत त्यांच्या हातात आहे आणि ते त्या आमच्या तरुण विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणे, त्यांना मारहाण करणे, त्यांचा दुर्लक्ष करणे, त्यांच्या आंदोलनाकडे कुठल्याही प्रकारचं सहकार्य न देण्याची भूमिका ही प्रधानमंत्र्यांची अत्यंत चुकीची आहे। त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो। दिले या ठिकाणी लोकशाही पद्धतीने या ठिकाणी उपोषण करत होते, पण या बीजेपी सरकारनं त्यांना बळजबरीनं त्यांना उठवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व महाराष्ट्राचे आणखी याने जर ऐकलं नाही आम्ही या ठिकाणी रेग्युलर या ठिकाणी पण आम्ही करणार आहोत। आज कित्येक मुलं आज दिल्ली या ठिकाणी जमा झालेले आहे। आज त्यांना किती लाठीचार्ज त्यांच्यावर होत आहे, मग हा भाग या बीजेपी सरकारनं करत आहे। त्यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात कार्यालयावर निवेदन देण्यासाठी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जमा होऊन देश विरोधी देश विरोधी विद्यार्थी विरोधी स्त्रिया विरोधी स्त्री विरोधी शेतकरी विरोधी पर्यावरण विरोधी पर्यावरण विरोधी लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।